मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताच्या क्षणाची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याची तारीख ही जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याचा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे. हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे अशा महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. अर्जात काही त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. ज्या महिलांना अद्यापही ₹1 मिळाला नाही अशा महिलांना सरसकट म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार आहे. म्हणजे ₹4,500 एकत्र जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना 2 हप्ते मिळाले आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये ₹1,500 जमा होणार आहे, अशी माहिती बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्याचे हप्ते वितरित करण्यात आलेले आहे. आणि हा हप्ता आता सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये 29 सप्टेंबर रोजी हा वितरित केला जाणार आहे, अशी माहिती बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर ही होती एक छोटीशी अपडेट. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.